एका विवाहित तरुणीचा विनयभंग करण्यात आला आहे. तरुणीनं यावेळी नकार दिला असता आरोपीनं तिला शिवीगाळ केली, धमकी दिली. ही घटना राहुरी तालुक्यातील एका गावात घडली आहे. पीडित 22 वर्ष विवाहित तरुणी राहुरी तालुक्यातील एका गावात कुटुंबासह राहते. आरोपी हा तरुणीच्या पतीचा मित्र असल्यानं त्याचे तरुणीच्या घरी येणं जाणं होतं. सुमारे 1 महिन्यांपूर्वी आरोपीनं तरुणीचा मोबाईल नंबर घेतला होता आणि तो वारंवार तरुणीच्या मोबाईलवरती फोन करून बोलत होता. 28 जुलै रोजी रात्री 9:30च्या सुमारास बाळूमामा देवाची पालखी आली होती, तेव्हा तरुणी सदर पालखी पाहण्यासाठी गेली होती. तिथे आरोपी आला आणि तरुणीला म्हणाला की मला तुझ्यासोबत बोलायचंय, थोडं बाजूला चल. तरुणी त्याला म्हणाली की काय बोलायचंय, इथेच बोल. तेव्हा आरोपी म्हणाला की मला तू खूप आवडतेस आणि मला तू भेटत जा, असं म्हणून त्यानं तरुणीचा विनयभंग केलाय. तसेच तू जर माझ्यासोबत फोनवर बोलली नाहीस तर तुझ्या पतीला सांगेल, अशी धमकी देऊन त्यानं शिवीगाळ केली. घडलेला प्रकार तरुणीनं तिच्या पतीला सांगितला. त्यानंतर पीडित तरुणीनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्यानुसार आरोपी विशाल संजय गव्हाणे याच्यावरती शिवीगाळ, धमकी तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रामनाथ सानप हे करतायत. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.